एकूण 5 मीटर याची उंची येईल. आलं लक्षात? बांधाची उंची 5 मीटर असेल. बांधाचा जो माथा जो आहे तो नेहमी तुमचा 1.5 मीटर असेल. बांधाची माथा रुंदी जी आहे याची 1.5 मीटर असेल. बांधाचा जो बाजू उतारा 1 आणि 2 मॉडेलला एकाच 1.5 स्लोप असेल. आणि म्हणजे 1 आणि 2 म्हणजे कोणता 21 आणि 1.5 मीटर पाणी साठला. आणि तेथून पुढचे जे एकूण 7 मॉडेल सांगितले मी तुम्हाला, पुढचे जे 5 मॉडेल आहेत त्यांना बाजूचा स्लोप जो आहे तो एकाच 2 राहील दोन्ही बाजूला. आलं ध्यानात? त्यानंतर आपण जे पिचिंग करतो ते आपण पूर पातळी रेषेपर्यंत याचं पिचिंग करतो. त्यानंतर हा जो मुख्य बांध आहे एकाच 2 स्लोपचा हा बांध तुम्हाला दिसतोय हा आहे. याच्यामध्ये आपण आता खाली तळापासून याच्यात कसं येतोय हे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. तर ज्यावेळेला ही जागा निश्चित झालेली आहे, इस्टिमेट तुमचं झालेलं आहे, त्यामध्ये खालपासून आपल्याला वर कसं यायचं बघा. याच्यामध्ये पहिल्यांदा COT काढला जातो, म्हणजे कट ऑफ ट्रेंच, म्हणजे गॉर्ज पीट जो म्हणतो आपण त्याला, कट ऑफ ट्रेंच काढला जातो. हा तळामध्ये 35 मीटरचा तुमचा कट ऑफ ट्रेंच काढला जातो. म्हणजे सेंटरला 5 मीटर आणि दोन्ही बाजूला 15-15 मीटर असा 35 मीटरचा COT काढला जातो. आणि कट ऑफ ट्रेंच COT जो काढला जातो तो टोटल काढतो आपण पूर रेषेच्या लांबी इतका. मग पूर रेषेची लांबी जर समजा 50 मीटर असेल, 35 मीटर तुमचा काय झाला कट ऑफ ट्रेंच COT. आणि जर उरलेला किती राहिला 15 मीटर, 15 मीटर हा पार्शियल COT असेल. पार्शियल COT जो असेल तो 1/1 मीटरचा असेल, 1 मीटर रुंद 1 मीटर खोल. आणि COT मात्र तुमचा स्लोपी असेल. आतमध्ये तळापासून तो तुम्ही 2 मीटर खोलीपर्यंत आपण हा चर घेत असतो. आतमध्ये तळामध्ये 2 मीटर उंचीचा आणि एकाच अर्ध्या स्लोपचा 35 मीटर लांबीचा याच्यामध्ये आपण चर घेत असतो. आणि तो चर जो आहे, जो चर खोदल्यानंतर तो पूर्ण आपण काळ्या मातीनं भरतो. आलं ध्यानात? ते काळ्या मातीने भरल्यानंतर तुमचा परत तुम्ही ग्राउंड लेवलला आलात. ग्राउंड लेवलला आल्यानंतर याच्यामध्ये या भिंतीमध्ये एक आतमध्ये कोरवाल असते, म्हणजे अभेद्य भिंत. अभेद्य भिंत जी असते, अभेद्य भिंतीची जी उंची असते ती एकूण बांधाची उंची वजा 0.50. म्हणजेच हा जर 5 मीटरचा बांध असेल तर अभेद्य भिंतीची उंची किती असेल याच्यामध्ये 4.50 असेल. आणि त्याचा जो स्लोप आहे तो ध्यानात घ्या. त्याचा जो माथा आहे अभेद्य भिंतीचा हा नेहमी 0.60 मीटर असेल आतला गॉर्ज पीट. आणि त्याची जो बाजू उतार असेल तो एकास 1 असेल. म्हणजे काळ्या मातीचा लेअर कम्प्लीट एकास 1 स्लोपने आणि वर माथा 60 असेल. आणि जी उंची असेल त्याप्रमाणे खालचा पाया तेवढा रुंद होत राहील. ही काळ्या मातीचा आतल्या बाजूला लेअर टाकला जातो आणि खाली काळी माती भरली जाते, तर जेणेकरून पाण्याचा पाझर आतून होऊ नये त्यासाठी याला अभेद्य भिंतीची रचना केलेली असते. अभेद्य भिंती झाली, COT झाला, नंतर हा बांध झाला. त्याच्यानंतर आपला जो येतो तो सांडवा. मग हा जो सांडवा आपण काढत असतो, सांडवा हा मुख्य भिंत जी आपली ही जी नाला बांध आहे याच्यानंतर 3 मीटर बर्म सोडून आपण सांडवा काढत असतो. आलं ध्यानात? म्हणजे हे बांधाचा समजा हा 0 आहे, 0, 5, 10, 15 जो लांबी असेल ती तिकडे क्लोजिंग पॉईंट आहे, त्या बाजूचा क्लोजिंग पॉईंट आहे, इकडचा आपला सांडव्याचा पॉईंट आहे. मग 3 मीटर यांनी बघा बर्म सोडलेला आहे आणि या बाजूनही सांडवा काढून दिलेला आहे. मग सांडव्याची उंची जी असते ती सांडव्याची उंची म्हणजे पाण्याच्या जाडीच्या उंची इतकी असते. बरोबर आहे? म्हणजे आपला पाण्याची जाडी इथं किती आली 1 मीटर. म्हणजे 1 मीटर जाडीनं हे पाणी जाणार आहे. 1 मीटर पाण्याची जाडीनं पाणी जाणार आहे. परंतु सांडव्याची मग रुंदी ही आपल्याला मात्र इथे ठरवावी लागते. कारण सांडवा समजा 1 मीटर पाण्याची जाडी इथं फिक्स आहे, पाणी आपण उंची वाढवू शकत नाही. मग सांडव्याची आपल्याला रुंदी इथं वाढवावी लागेल. मग रुंदी वाढवण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल का पहिल्यांदा जसं रॅशनल फॉर्म्युलामध्ये प्रमाणे किती क्युसेक्स पाणी याच्यात येणार आहे, जेवढं क्युसेक्स पाणी येणार आहे ते सांडव्यातून जाताना 1 मीटर हाईटनी जाणार आहे. परंतु त्याच्यासाठी रुंदी किती आवश्यक आहे ही आपल्याला रॅशनल आणि मॅनिंग्स फॉर्म्युल्यावरून काढायला लागते. रॅशनल फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय मिळतं, क्युसेक्स किती येणार आहेत ते. मग समजा इथे 5 क्युसेक्स पाणी येणार आहे तर 5 क्युसेक्स पाणी 1 मीटर उंचीनं आणि किती रुंदीनं जाऊ शकेल याच्यासाठी आपल्याला मॅनिंग्स फॉर्म्युला वापरावं लागतं. मग मॅनिंग्स फॉर्म्युलामध्ये काय येतं की सांडव्याची रुंदी जोपर्यंत 5 क्युसेक्स पाणी जात नाही तेवढी आपल्याला ती रुंदी ॲडजस्ट करायला लागेल. 5 मीटर समजा 5 मीटर आपण रुंदी घेतली सांडव्याची आणि 1 मीटर घेतली आणि जर समजा ते जर आलं की त्याच्यातून फक्त 4 क्युसेक पाणी जाऊ शकेल तर आपण काय करणार, तो सांडवा आणखी रुंद करणार जेणेकरून ते पाणी सुरक्षितरित्या बाहेर पडेल. अशा प्रमाणे सांडव्याची रुंदी जी आहे इथे सिमेंटमध्ये आपल्याला काय करायला लागले
सांडव्याची रुंदी फिक्स आहे, पाण्याची जाडी आपल्याला कमी जास्त करता येते. माती बांधामध्ये सांडव्याची उंची फिक्स आहे, रुंदी आपल्याला त्याप्रमाणे क्युसेक्स प्रमाणे बदलावं. दोन्हीमध्ये हा फरक आपल्याला याच्यामध्ये आहे. आणखी आता शंका विचार, याच्यात बरंचसं सांगण्यासारखं आहे, परंतु आपला तुमचे चेहरे ऊन बघून आता इथे थांबतो.